शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हालेलुया शब्दाचा अर्थ आहे परमेश्वरची स्तुती हो, परमेश्वरचा महिमा हो. आता आपण गाणी घेऊन त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वांनी गाण्यामध्ये टाळ्या वाजवून भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया होसाना हालेलुया होसाना हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो. सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया होसाना हालेलुया होसाना हालेलुया 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया होसाना हालेलुया होसाना हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 53 अहो प्रभूला नवे गीत गा. गीत क्रमांक 53 अहो प्रभूला नवे गीत गा. अहो प्रभूला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभूला गा. अहो प्रभूला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभूला गा. त्याच्या तारणाचा मास अनुभव सर्व राष्ट्रामध्ये जाहीर गौरव. त्याच्या तारणाचा मास अनुभव सर्व राष्ट्रामध्ये जाहीर गौरव. करुण स्तुती प्रभु नाम लोका सांगा करुण स्तुती प्रभु नाम लोका सांगा. हो प्रभुला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभुला गा. हो प्रभुला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभुला गा. स्तुतीचा पात्र देव तो सर्व समर्थ भयास योग्य देव तो जीवनार्थ. स्तुतीचा पात्र देव तो सर्व समर्थ भयास योग्य देव तो जीवनार्थ. धरुणी भय विश्वास त्यास मागा धरुणी भय विश्वास त्यास मागा. हो प्रभुला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभुला गा. अहो प्रभुला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभुला गा. सन्मान बहुमान त्या समोर सामर्थ्य शोभा निरंतर. सन्मान बहुमान त्या समोर सामर्थ्य शोभा निरंतर. करिलंती न्याय तुम्ही लागा मार्गा करिलंती न्याय तुम्ही लागा मार्गा. हो प्रभुला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभुला गा. अहो प्रभुला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभुला गा. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू. गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू. धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू तुझे नाव. जीवनदाता येशू जीवनदाता येशू जीवनदाता येशू तुझे नाव. जीवनदाता येशू जीवनदाता येशू जीवनदाता येशू तुझे नाव. मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू तुझे नाव. मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू तुझे नाव. आरोग्यदाता येशू आरोग्यदाता येशू आरोग्यदाता येशू तुझे नाव. आरोग्यदाता येशू
आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाव. शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाव. शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाव. रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव. रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव. प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव. प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू तुझे नाव. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 36 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. या विना हाती टाळ मृदुंग आळवा प्रेमे होनी दंग. या विना हाती टाळ मृदुंग आळवा प्रेमे होनी दंग. त्या प्रभूचा थोर महिमा गाऊनी जावाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. संकटे येता जो करी साथ ये दाऊनी जे जणी हात. संकटे येता जो करी साथ ये दाऊनी जे जणी हात. त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी ठेवाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. दाविली प्रीती त्यागुनी प्राण जिंकले वेगे मृत्यू सैतान. दाविली प्रीती त्यागुनी प्राण जिंकले वेगे मृत्यू सैतान. जो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. गौरवे गरजाल का. गौरवे
कर जाल का। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 149 येशू नामे उद्धार। गीत क्रमांक 149 येशू नामे उद्धार। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया। राजाओं का राजा यीशु हालेलुया, राजाओं का राजा यीशु हालेलुया। वो प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया, वो प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया। चंगा करने वाला यीशु हालेलुया, चंगा करने वाला यीशु हालेलुया। छुटकारा देने वाला यीशु हालेलुया, छुटकारा देने वाला यीशु हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया। मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया, मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया। शांति का है मार्ग यीशु हालेलुया, शांति का है मार्ग यीशु हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया। हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आता आपण नाचून गाऊन त्या प्रेम परमेश्वराची स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वांनी जागेवरती उभं राहायचंय। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, गाण्यामध्ये नाचून गाऊन त्या प्रेम परमेश्वराची स्तुती करायची आहे। नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। सियों की मान में डाल दिया जाए तभी न घबराना। आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना। सियों की मान में डाल दिया जाए तभी न घबराना। आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना। हाथों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा। आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा। नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। साथ में तेरे कोई ना होवे तभी ना घबराना। साथ तेरे सहने कोई ना होवे तभी ना घबराना। साथ में तेरे कोई ना होवे तभी ना घबराना।
साथ तेरे सहने कोई ना होवे, कभी ना घबराना। हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा। हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। हालेलुया 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 गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया। 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 हालेलुया 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 हालेलुया। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। 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 हालेलुया 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 हालेलुया। येशूचे रक्त किती महान, पापाच्या काचेतून सोडविते। 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 हालेलुया 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 हालेलुया। येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते। 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 हालेलुया 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 हालेलुया। गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया। 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 हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही पुढ्या पुढे चाले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले पाहिले मी प्रेम प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट पाहिले मी प्रेम प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहे प्रभू उपकार तुझे वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहे प्रभू उपकार तुझे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात हालेलुया 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 येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो सुंदर डोंगरावरून नेतो मंजूळ दऱ्याचे पाणी पाजतो सुंदर डोंगरावरून नेतो मंजूळ दऱ्याचे पाणी पाजतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो मार्गात रक्षण आमचे करतो सैतानापासून दूर ठेवतो मार्गात रक्षण आमचे करतो सैतानापासून दूर ठेवतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो भिणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला भिणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू
येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरण्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो सर्वांनी आपल्या जागेवर उभंच राहायचे कारण आता आपण त्या जिवंत परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत आणि म्हणून मनापासून अंतकणापासून या सर्वांनी स्तुती आराधनेमध्ये भाग घ्यायचा आहे हालेलुया 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 धन्यवाद स्वर्गीय पिता धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद पवित्र धन्यवाद 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 होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो पहा तो पिता परमेश्वर प्रेमाने भरलेला आहे तो दयेने भरलेला आहे तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे तो आपल्या अमर्याद असं प्रेम करतो म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या त्याच्या पवित्र नावाला उंचवा कारण तोच आपली खरी काळजी घेतो आणि तोच आपल्याला सांभाळतो म्हणून हृदयापासून त्याची स्तुती करा होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो त्या जिवंत परमेश्वराची स्तुती आपण या घाणेरड्या अंतकरणाने करू शकत नाही म्हणून सर्वात प्रथम आपलं हृदय साफ करा मनात कोणाविषयी राग असेल तर सगळ्यांना क्षमा करा आपली सगळी पापं त्या जिवंत परमेश्वरासमोर कबूल करा सर्व पापांचा पश्चाताप करा आणि प्रभूकडे क्षमा मागा पहा त्या प्रभू येशूने त्याच्या महान दयेने त्याच्या महान कृपेने त्याच्या पवित्र रक्ताने आपली सगळी पापं माफ केलेली आहे आपल्याला क्षमा केली आहे म्हणून हृदयापासून त्याचे आभार माना हृदयापासून त्याला धन्यवाद द्या त्याच्या पवित्र नावाला उंचवा होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो पाहतो पिता परमेश्वर प्रेमाचा सागर आहे तो दयेचा सागर आहे तो आपल्या अमर्याद असं प्रेम करतो म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या त्याच्या पवित्र नावाला उंचवा कारण त्याच्याकडे प्रेम आजपर्यंत आपल्यावर कोणी केलं नाही आणि यापुढेही कोणी करणार नाही म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या त्याच्या पवित्र नावाला उंचवा पाहतो पिता परमेश्वर प्रेमाचा सागर आहे तो कृपेचा सागर आहे पाहतो पिता परमेश्वराने आज तुम्हा सर्वांना तुमचा हात पकडून त्याच्या पवित्र मंदिरात तो घेऊन आलेला आहे म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या त्याच्या पवित्र नावाला उंचवा त्याची स्तुती करा पाहतो पिता परमेश्वर आपल्यावर खरं प्रेम करतो आपली खरी काळजी घेतो म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या पाहता पिता परमेश्वराने रात्रभर आपल्याला सांभाळलं आपल्या आत्म्याचं आणि शरीराचं रक्षण केलेलं आहे म्हणून त्याची स्तुती करा त्याच्या पवित्र नावाला उंचवा रात्रभर त्याने आपल्याला शांत झोप दिली आणि आजचा हा सुंदर दिवस त्याने आपल्याला दाखवलेला आहे म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या आपला हा सुंदर दिवस त्याने आशीर्वादित केलेला आहे म्हणून हृदयापासून त्याची स्तुती करा त्याच्या पवित्र नावाला उंचवा कोणी गप्प राहू नका तर आपलं मुख उघडा आणि देवाला धन्यवाद द्या आपल्या ओठांचं फळ असं स्तुतीचा यज्ञ देवाला अर्पण करा कारण जे हृदय दिवस रात्र परमेश्वराची स्तुती करत राहतं प्रभू येशूला धन्यवाद देत राहतं त्या हृदयावर देव प्रसन्न होतो त्या हृदयाला देव आशीर्वादाने भरून काढतो म्हणून हृदयापासून त्याचे आभार माना हृदयापासून त्याला धन्यवाद द्या त्याच्या पवित्र नावाला उंचवा कारण तोच बुद्धीचा आणि ज्ञानाचा उगम आहे तोच आपला जीवनदाता आणि रक्षणकर्ता परमेश्वर आहे म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या त्याच्या पवित्र नावाला उंचवा त्याने आपल्याला जिवंत ठेवलेला आहे त्याने त्याचा पवित्र मौल्यवान श्वास आपल्या शरीरामध्ये चालू ठेवलेला आहे म्हणून हृदयापासून त्याची स्तुती करा त्याच्या पवित्र नावाला उंचवा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून पिता परमेश्वराला धन्यवाद द्या
धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा, आत्म्याचा गौरव करा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाहतो पिता परमेश्वर त्याच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे. तो शब्द बोलला आणि तसं घडत गेलं. एवढा तो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. त्याने शब्दाने आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केली, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पाहता पिता परमेश्वराने आपल्याला घडवण्याआधी त्याने या सुंदर सृष्टीची निर्मिती केली, म्हणून हृदयापासून त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. पाहता पिता परमेश्वराने आपल्यासाठी सुंदर सृष्टी निर्माण केली. सुंदर सृष्टीमध्ये डोंगर, टेकड्या, नदी, नाले, पर्वत निर्माण केले, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पाहता पिता परमेश्वराने आपल्यासाठी सुंदर आकाश निर्माण केलं. आकाशामध्ये सूर्य, चंद्र, ताऱ्यांची निर्मिती केली, म्हणून त्याची स्तुती करा. पाहता पिता परमेश्वर आपल्यासाठी सुंदर कोरडी जमीन बनवली. जमिनीवरती झाडे, झुडपे, पशु, पक्षी, फळं, फुलं, प्राणी निर्माण केले. कडधान्य, फळभाज्या उपजवल्या, म्हणून हृदयापासून त्याची स्तुती करा. पाहता पिता परमेश्वर आपल्यासाठी पाहतो. त्याने आपल्या दरवर्षी न चुकता न विसरता तो आपल्यासाठी दरवर्षी आपल्याला पावसाचं गोड पाणी देतो. या पावसाच्या प्रत्येक थेंबाबद्दल त्याची स्तुती करा. त्याच्या पवित्र नावाला उंचवा. कारण पावसाचा प्रत्येक थेंब थेट स्वर्गातून देव पित्याकडे उतरतो. त्याने आपल्याला पाणी दिलं नाही तर आपल्याला जीवन मिळणार नाही. म्हणून त्याचे आभार म्हणा, त्याला धन्यवाद द्या. तो दरवर्षी पाऊस पडून आपलं जीवन आशीर्वादाने भरून काढतो, म्हणून हृदयापासून त्याची स्तुती करा. त्याच्या पवित्र नावाला उंचवा. पाहता पिता परमेश्वराने त्याच्या पवित्र हाताने आपल्याला घडवलं आहे, बनवलं आहे आणि या पृथ्वीवर पाठवलं आहे, म्हणून त्याची स्तुती करा. हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. आईच्या गर्भात असल्यापासून या क्षणापर्यंत त्याने आपल्याला सांभाळलं, आपली काळजी घेतली, आपल्याला वाढवलं आणि तोच या क्षणापर्यंत आपल्याला चालवत आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. त्याच्या पवित्र नावाला उंचवा. पाहता पिता परमेश्वराने आपल्याला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाने परिपूर्ण केलेला आहे. हाडामासाने, रक्ताने, नसाने, पेशींनी आपल्याला परिपूर्ण केलेला आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. त्याच्या पवित्र नावाला उंचवा. पहा, त्याने आपल्याला मेंदू देऊन आशीर्वादित केलेला आहे. हा मेंदू म्हणजे शरीराचं केंद्रबिंदू आहे आणि म्हणूनच त्याचे आभार माना. त्याने आपली बुद्धी प्रकाशित केलेली आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. त्याच्या पवित्र नावाला उंचवा. त्याने आपल्याला ही सुंदर सृष्टी पाहण्यासाठी चांगले 2 डोळे दिले. या डोळ्यामध्ये चांगली दृष्टी दिली. त्याने त्याचं पवित्र वचन ऐकण्यासाठी चांगले 2 कान दिले. या कानामध्ये चांगली श्रवणशक्ती दिली. त्याची स्तुती करण्यासाठी चांगले 1 मुख दिलेलं आहे. या मुखामध्ये वाचा दिली आहे, म्हणून त्याचे आभार माना. त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याच्या पवित्र नावाला उंचवा. त्याचं पवित्र काम करण्यासाठी त्याने आपल्याला चांगले 2 हात दिले. चालण्यासाठी चांगले 2 पाय दिले. या हातापायामध्ये चांगली शक्ती, ताकद, बळ दिलेलं आहे, म्हणून हृदयापासून त्याचे आभार माना. हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पाहता पिता परमेश्वराने आपल्याला चांगला पती, चांगली पत्नी, चांगली मुलं, चांगले कुटुंब देऊन आशीर्वादित केलेलं आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पाहता पिता परमेश्वराचं आपल्याला चांगली नोकरी, चांगला व्यवसाय देऊन आशीर्वादित केलेला आहे, म्हणून त्याची स्तुती करा. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती त्याने चांगली
चांगली आणि चांगलीच दिली, म्हणून हृदयापासून त्याची स्तुती करा. त्याच्या पवित्र नावाला उंचवा. पाहता पिता परमेश्वराने आपल्या जीवन आशीर्वादाने भरून काढलेलं आहे, मग त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्याला मरणातून जीवनात आणलेलं आहे, असत्यातून सत्यात आणलेलं आहे, श्रापातून आशीर्वादात आणलेलं आहे, म्हणून त्याची स्तुती करा. त्याच्या पवित्र नावाला उंचवा. प्रत्येकाने आपला मुख उघडा आणि बोला त्या पिता परमेश्वराला, होय पिता परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या पवित्र नावाला उंचावितो, आम्ही हृदयापासून तुला धन्यवाद देतो. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून पिता परमेश्वराचे आभार म्हणा. त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद 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 प्रभू, तुला धन्यवाद. प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा, प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. धरतीचा धूर निर्माता, आकाशाचा तू विधाता, ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तुझी त्राता, तुझे शोधू कुठे निराया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा, तुझे शोधू कुठे निराया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा, प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. वाऱ्याची झुळझुळ विरली, लाटांची कळकळ चढली, दुःखाने होते जग भरले, त्यामधुनी तू जन्माला, उपकार कसे मी फेडू, प्रभू तुझी प्रेमळ बाबा, उपकार कसे मी फेडू, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा, प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बाबा, प्रभू तुझी प्रेमळ बाबा, प्रभू तुझी प्रेमळ बाबा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, पाहता पित्या परमेश्वराने आपल्यावर सगळ्यात मोठं प्रेम हे केलं की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र स्वतःसाठी राखून ठेवला नाही, तर त्याने आपल्यासाठी, आपल्या पापी माणसांसाठी त्याने त्याला या पृथ्वीवर पाठवलं. पाहतो पिता परमेश्वर आपलं केवढं प्रेम करतो, त्याने आपल्यासाठी त्याच्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी या पृथ्वीवर पाठवलं. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तो प्रकाशापासून आलेला प्रकाश आहे, तो देवापासून आलेला देव आहे, म्हणून हृदयापासून त्याचे आभार म्हणा, हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. तोच आदी आणि अंत आहे, तोच अल्फा आणि ओमेगा आहे, तोच दुर्ग आणि गड आहे, म्हणून हृदयापासून त्याची स्तुती करा. तोच आपला उत्तम असा मेंढपाळ आहे, कारण उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता प्राण देतो. आणि पहा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी क्रूसावर प्राण दिलेला आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पाहता प्रभू येशूने आपल्यासाठी त्याचं पवित्र रक्त सांडलेलं आहे, म्हणून त्याचे आभार म्हणा. पाहता प्रभू येशू ख्रिस्ताने आपले आजार, आपले क्लेश त्याने वाहिले आणि आपल्याला पापातून, शापातून मुक्त केलेलं आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. बोला त्या प्रभू येशूला, होय प्रभू येशू, आम्ही हृदयापासून तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या पवित्र नावाला उंचावितो, कारण तू आम्हाला आजारातून मुक्त केलं, तू आमची गरिबी दूर केलीस, तू आमचे अश्रू पुसलेस, आम्हाला मरणातून जीवनात आणलं, आमचं जीवन आशीर्वादित केलंस. प्रभू येशू तुला धन्यवाद, प्रभू येशू तुला धन्यवाद, प्रभू येशू तुला धन्यवाद.
धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद 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 प्रभू येशू तुला धन्यवाद. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचे तू सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशा तू सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाहता प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जे क्रूसावर बलिदान दिलं, त्या बलिदानाची आठवण ठेवून त्याला धन्यवाद द्या. या त्याच्या चरणापाशी, या त्याच्या क्रूसाजवळ आणि आठवण करा त्याच्या बलिदानाची. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त, पहा आपण डोळ्याने पापं केली, आपण या कानाने वाईट ऐकलं, म्हणून पहा त्याची शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोळ्यावर आणि कानावर देण्यात आली. त्याच्या डोळ्या कानावर चापकाचे फटके मारण्यात आले. पहा त्याच्या गळावर चपराका मारण्यात आला, त्याला वस्त्रहीन करण्यात आले, त्याला धक्काबुक्की करून त्याला मारपीट करण्यात आली. पहा त्याच्या शरीरावर चापकाचे 39 फटके मारण्यात आले. त्याचं पवित्र शरीर आणि रक्त पहा त्याने आपल्यासाठी दिलं. तो आपल्यासाठी शांत राहिला आणि तो सगळं काही शांतपणे सहन करत राहिला. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त, आपण धनवान बनावं म्हणून तो गरीब झाला. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त, आपण या डोक्याने वाईट वाईट विचार केले, मग त्याच्या पवित्र मस्तकावर विषारी काट्यांचं मुकुट खुपण्यात आलं. त्याच्या पवित्र मस्तकात पवित्र रक्त वाहत होतं. त्याचा संपूर्ण चेहरा काळा पडला होता. तो रक्त बंबाळ झाला होता. तो आपल्यासाठी सगळं काही शांतपणे सहन करत होता. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त, आठवण करा त्याच्या प्रेमाची, आठवण करा त्याच्या बलिदानाची. या त्याच्या क्रूसाजवळ, या त्याच्या क्रूसाजवळ, या त्याच्या चरणापाशी.
पाहतो प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा काल्वरीची टेकडी चढत होता तेव्हा त्याच्या पवित्र खांद्यावर ओले वज्री क्रूसाचा भार देण्यात आला. तो क्रूसाचा भार नव्हता, तर तुमच्या आणि माझ्या पापांचं ओझं होतं. तो पहा चालता चालता 3 वेळा खाली पडला, परंतु पुन्हा उठला, उभा राहिला आपल्याला वाचवण्यासाठी, प्रत्येक आत्मा स्वर्गात घेऊन जाण्यासाठी. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपण या दोन्ही हाताने आणि पायाने पाप केली म्हणून त्याच्या दोन्ही हातापायावर खेळ ठोकण्यात आला आहे. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त त्याला 2 चोरांच्या मध्ये 3 खेळ वधस्तंभावर खिळण्यात आलं. तडपत्या उन्हामध्ये तहान लागली होती, पण कोणी पाणीसुद्धा पाजलं नाही, त्याला आम पाजण्यात आली. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त या त्याच्या क्रूसाजवळ आणि आठवण करा त्याच्या बलिदानाची. येशू तू है महान मेरे लिए है महान, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या जिवंत परमेश्वराची आराधना करणार आहोत, म्हणून सर्वांनी गुडघ्यावर यायचं आहे. आणि ज्यांना गुडघ्यावर येणं शक्य नाही त्यांनी उभं राहायचं आहे, परंतु कोणीही खाली बसू नये. स्वर्गाच्या दिशेने दोन्ही हात उंच करा, डोळे बंद करा आणि अंतःकरणापासून त्या जिवंत परमेश्वराची आराधना करा. करा आपला प्रभू स्वर्गात आहे, तो स्वर्गात राजासनावर विराजमान आहे, तो पवित्र पवित्र अतिपवित्र परमेश्वर आहे आणि आपण पृथ्वीवर आहोत. आज परमेश्वराने आपल्याला ही संधी दिलेली आहे त्याची आराधना करण्याची, म्हणून हृदयापासून त्याची आराधना करा, त्याची उपासना करा. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे, म्हणून हृदयापासून त्याची आराधना करा. स्वर्गात दिव्यदूत 24 तास त्याची आराधना करतात, म्हणून आपण ही हृदयापासून त्याची आराधना केली पाहिजे. अंतःकरणातून त्याची आराधना करा, कारण तो जीवनदाता परमेश्वर आहे, तो विधाता आहे, तो सर्वस्व आहे, त्यानेच आपल्याला जीवन दिलेलं आहे. मग त्याची आराधना करा, त्याची उपासना करा प्रेमाने.
होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, पाहता प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाकडे पाहिलं आणि पित्याला म्हटलं, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आणि पाहता प्रभू येशू ख्रिस्ताने आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवला आणि त्याने आपल्यासाठी क्रूसावर बलिदान दिलं, आपल्यासाठी त्याने आपला प्राण दिला. परंतु मरणाची सत्ता त्याच्यावर चालू शकली नाही. त्याने मरणावर विजय मिळवला. त्याने सैतानाचं डोकं पायाखाली चिरडलं आणि मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. आपला प्रभू उठला आहे, आपला प्रभू उठला आहे. पाहता प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस आपल्या शिष्यांना दर्शनं दिली आणि 40व्या दिवशी स्वर्गात जाताना त्याने अभिवचन दिलं की मी तुम्हाला कधी एकटा आणि अनाथ असं सोडणार नाही. तर मी पित्याकडे विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा कैवारी, सत्याचा कैवारी पवित्र आत्मा तुम्हाला देईल. आणि म्हणून मागा त्याच्याकडे पवित्र आत्मा. दोन्ही हात उंच करा आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलावे त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतकरणात, ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये. तुझी दया घेऊन ये, तुझी कृपा घेऊन ये, तुझी स्वर्गीय शांती घेऊन ये. ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये. आमच्या अंतकरणात वस्ती कर, आमच्या अंतकरणात वस्ती कर, आमच्या हृदयात वस्ती कर. ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये. पवित्र आत्मा तू आजा. मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा. अपनी सौम्यता में पवित्र आत्मा तू आजा. मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा. अपनी सौम्यता में ये पवित्र आत्मा तू ये ना. इस प्रार्थना करतो ये आपली शक्ती घेऊन ये ना. ये आपल्या सौम्यतेने ये पवित्र आत्मा तू ये ना. हीच प्रार्थना करतो ये आपली शक्ती घेऊन ये ना. ये आपल्या सौम्यतेने. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांच्याजवळ बायबल आहे त्यांनी पाहायचं आहे याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 19 आणि 20. याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 19 आणि 20. मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हासे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा. कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. हालेलुया, 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 हालेलुया,
हालेलुया. देवाचं वचन आपल्याला शिकवत आहे, माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा आणि रागास मंद असावा, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या वेळेला आपल्याला देवाची ओळख नव्हती, जिवंत देवापासून आपण दूर होतो, तेव्हा अंधाराने आपलं जीवन भरलेलं होतं आणि आपल्याला एकच समजत होतं की मला जे काही आवडतं किंवा मला जे काही बरं दिसतं त्याप्रमाणे मला वागायचं आहे. मग त्याचा दुसऱ्यावर काही वाईट परिणाम होतोय का? कुणाला काही त्रास होतोय का? कुणाला काही दुःख होतंय का? याचा कधी अंधारात असताना विचार पडत नाही. विचार एकच असतो की माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि माझ्या मनासारखं सगळं काही झालं पाहिजे. तुम्ही येशूवर विश्वास ठेवण्याआधीचं तुमचं जीवन आठवा. तुम्ही काय विचार करत होतात? दुसऱ्यांचा नाही तर फक्त स्वतःचा विचार करत होतात. आपण सगळे तसेच होतो. अंधारात असताना आपण सगळे स्वतःचाच विचार करणारे लोक होतो. म्हणून आपण आपल्या बोलण्याद्वारे, वागण्याद्वारे, आपल्या जीवनाद्वारे आपण किती लोकांना त्रास देतो, किती लोकांना दुःख देतो आणि त्याची आपल्याला काहीही पर्वा नसते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परंतु जेव्हा आपल्याला जिवंत देवाची ओळख होते, आपण देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतो, तेव्हा देवाचा प्रकाश आपल्या आत्म्यात येतो आणि आपल्याला समजायला लागतं. काय समजायला लागतं? की आपण जे काही होतो ते चुकीचे होतो, आपण जे काही होतो ते वाईट होतो आणि आता आपल्याला बदल केला पाहिजे, आपल्यात बदल घडत गेला पाहिजे. आणि हे खरं आहे. देवाची इच्छा आहे की आपल्यामध्ये हा बदल घडत जावा आणि आपण जे स्वार्थी होतो ते निस्वार्थी बनावे. आपण जे कठोर आणि दुसऱ्यांना त्रास देणारे होतो ते आता आपण सौम्य बनावं आणि दुसऱ्यांवर प्रेम करणारे लोक बनावं. हा आत्म्यातला बदल आहे आणि हा बदल देवाच्या प्रत्येक माणसामध्ये घडावा ही देवाची इच्छा आहे. आणि या बाबतीत नव्या करारात आपण पुष्कळ वचनं वाचतो की आपल्या आत्म्यामधील कसा बदल घडला पाहिजे आणि देवाला आपल्याकडून काय हवं आहे हे पवित्र आत्म्याने लिहून ठेवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आता त्या संदर्भात त्या बाबतीत असे वचन आहे. वचन असं म्हणतं, प्रत्येक माणूस ऐकायला तत्पर म्हणजे लगेच ऐकणारा, बोलायला धीमा म्हणजे सावकाश, बोलायची घाई नाही करायची, ऐकायची घाई करायची पण बोलायची घाई करायची नाही, आणि रागास मंद असावा म्हणजे राग पटकन येऊ नये. राग आला हरकत नाही पण पटकन येऊ नये, रागास मंद असावा. वचन पुढे असं म्हणतं, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. एकसारखा राग येऊन आपण देवाची इच्छा पूर्ण करू शकत नाही आणि देवाच्या नीतिमत्वामध्ये, देवाच्या पवित्रतेमध्ये आपण वाढू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूकडे आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या बाबतीत घडते ती म्हणजे आपल्याला आपल्या पापांची जाणीव होते, पश्चाताप बुद्धी मिळते. आपण आपल्या पापांसाठी रडतो, देवाकडे क्षमा मागतो, आपल्या मनातला राग पण आपण काढतो, कोणाला क्षमा करण्याची गरज आहे त्यांना आपण क्षमासुद्धा करतो. आणि हे सगळं केल्यानंतर देव आपल्यावर दया करतो आणि आपल्याला पापांची क्षमा करतो. आता आपल्याला देवाने पापांची क्षमा केल्यानंतर हे जे आता आपलं जीवन सुरू झालेलं आहे, या जीवनामध्ये पुन्हा आपल्याला त्या घाणीत जायचं नाही आहे ज्याच्यातून देवाने आपल्याला बाहेर काढलं. तर आपल्याला स्वतःमध्ये हळूहळू बदल करत जाण्याची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. देव आपल्याला संपूर्ण मदत करतो, संपूर्ण. पण आपली तयारी पाहिजे देवाला सहकार्य करण्याची. देवाला आपल्याला बदलायचं असते परंतु आपली तयारी पाहिजे.
हालेलुया. देव हृदय कसं बदलतो याची मी खूप मोठमोठी उदाहरणं बघितली आहेत. खूप मोठी उदाहरणं. देवासाठी हृदय बदलणं ही सोपी गोष्ट आहे, कठीण गोष्ट नाही. देव आपल्यामध्ये बदल करायला आणि बदल घडवायला पूर्ण सहाय्य करतो, परंतु आपण देवाला सहाय्य करणं आणि देवाशी सहकार्य करणं गरजेचं असते. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये असा एखादा भाऊ असेल ज्याला एवढं भयानक दारूचं व्यसन होतं की त्याला त्यावेळेला असं वाटत होतं कोणी मला सोडवू शकत नाही, कोणीच नाही. काही जण म्हणतात स्वर्गातून देव जरी उतरून आला तरी तो मला बदलू शकत नाही. पण तुम्ही सांगा, देवाने तुम्हाला बदललं की नाही? बदललं की नाही? अशा काही ताई पण आहेत की त्यांना पण असं व्यसन होतं आणि किती प्रयत्न झाले, त्यांना स्वतःला पण इच्छा होती तरी सुटू शकत नव्हते. परंतु आत्ता अशी वेळ आली की देवाने तुमचं हृदय बदललं. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाच्या या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. आपण कसेही असू. काही लोक म्हणतात नाही नाही माझा जिभेवर ताबाच नाही आहे, काही म्हणतात माझा रागावर ताबाच नाही आहे. तुम्ही कसेही असा, जिभेवर ताबा नसेल, रागावर ताबा नसेल, भावनेवर ताबा नसेल, पण देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा की देव तुम्हाला बदलू शकतो. संपूर्ण पूर्णपणे पूर्णपणे देव तुम्हाला पूर्णपणे बदलू शकतो. आपल्याला एकाच गोष्टीची गरज आहे, आपण देवाला सहकार्य केलं पाहिजे. जेव्हा एक माणूस प्रार्थनेला येतो आणि देवाला सांगतो, हे देवा मला या दारूच्या व्यसनातून सोडव, मी कंटाळलोय, वैतागलोय आणि मला माझ्याने काही होत नाही आहे, मी तुझ्याकडे विनंती करतोय की तू मला याच्यातून सोडव. तेव्हा देव त्याला सांगतो, मला पण तेच करायचं आहे, मला पण तुला व्यसनातून सोडवायचं आहे, ही माझी इच्छा आहे. पण आता तू पण मला मदत करतोस ना, तर आता मी तुला स्पर्श करतो आणि आता तुझं हे व्यसन कायमचं काढून टाकतो. आणि तेव्हा तो माणूस त्या व्यसनातून पूर्णतः मुक्त होतो, इतका की त्याला दारूचा किंवा त्या तंबाखूचा किंवा त्या विडीचा वाससुद्धा सहन होत नाही. हालेलुया. 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 अगदी त्याप्रमाणे आपल्यामध्ये काहीही चुकीचा स्वभाव असेल तो काढून टाकायला आणि आपल्याला पूर्णपणे बदलायला देव समर्थ आहे. आपल्या स्वभावामध्ये एक फार मोठा बदल घडणं गरजेचं आहे, जे आज आपण वचनातून समजून घेणार आहोत. वचन असं म्हणतं की आपण ऐकायला तत्पर असलं पाहिजे, लगेच ऐकणारे, चांगले ऐकणारे असे आपण लोक बनायला पाहिजे. खरं म्हणजे आपला जो जुना स्वभाव असतो ना तो उलटा असतो. आपल्याला बोलायला खूप आवडते, दुसऱ्यांचं ऐकायला आवडत नाही. नेहमी वाटते तू गप्प बस, मी काय बोलतो ऐक, तू गप्प बस, मी काय बोलते ते ऐक. प्रत्येकाला वाटतं मी काय बोलत आहे ते समोरच्याने ऐकावं. किती वेळा एक जण बोलत असताना आपण पण पटपट पटपट बोलणं सुरू करतो, कारण आपण ऐकण्यामध्ये मंद आहोत. आपल्याला ऐकायला आवडत नाही, बोलायला आवडतं. सगळ्यांनी आपलं बोलणं ऐकावं, आपलं बोलणं महत्त्वाचं आहे. आपण बोलायला पाहिजे. आपण बोललो, दुसऱ्यांनी ऐकलं की आपल्याला समाधान वाटतं. दुसऱ्यांनी बोललं आणि आपण शांतपणे ऐकून घेतलं की आपल्याला कमीपणा वाटतो. कमीपणा. त्याने बोलायचं आणि मी कशाला ऐकून घ्यायचं, मी पण बोलणार, मला अक्कल आहे, मला शहाणपणा आहे. पण खरा शहाणपणा बडबड करण्यात नाही, खरा शहाणपणा घाईघाईमध्ये बोलण्यात नाही. खरा शहाणपणा शांतपणे ऐकण्यात आणि सावकाश बोलण्यात आहे. हालेलुया. हालेलुया. वचन म्हणतं ऐकायला तत्पर, ऐकायला तत्पर, बोलायला धीमे. म्हणजे बोलायला सावकाश असा. तोंडात आलं म्हणून पटकन बोलू नका, बोलायची घाई करू नका, बोलताना विचार करून बोला. शब्द आपल्या तोंडातून निघणारे फार महत्त्वाचे असतात, लक्षात ठेवा. तोंडातून निघणारे शब्द फार महत्त्वाचे असतात. येशू ख्रिस्त म्हणाला, तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. म्हणून आपण जर चांगलं बोललो तर चांगलं घडेल, आपण वाईट बोललो तर वाईट घडणार. आपल्याला असं वाटतं गेलो मी बोलून, माझ्या तोंडात आलं मी बोललो, माझ्या तोंडात आलं मी बोलले. तसं नाही चालत. शब्द सांभाळून तोंडातून काढायचे असतात. म्हणून येशू असंही म्हणाला
माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. तोंडातून निघालेला व्यर्थ शब्द त्याचा हिशोबसुद्धा न्यायाच्या दिवशी आपल्याकडून घेतला जाईल असं देवाचं वचन येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला सांगत आहे. त्यामुळे तोंडातून शब्द पटापट काढायचे नसतात. माणसाने बोलायला विचार करून बोलायला पाहिजे, सावकाश बोलायला पाहिजे, ऐकायला मात्र तत्पर असायला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि वचनाचा तिसरा भाग म्हणतोय रागास मंद असावे. मंद म्हणजे ज्याला पटकन राग येत नाही. राग सगळ्यांना येतो, राग अजिबात येत नाही अशी व्यक्ती जगात नाही आहे. सगळ्यांना राग येतो. परंतु आपण जर देवाचे लोक आहोत तर आपल्यामध्ये एक हा मोठा बदल घडला पाहिजे की आपल्याला पटकन राग येता कामा नये, चटकन राग येता कामा नये. आपल्याला राग पण सावकाश उशिराने आला पाहिजे. हालेलुया. कारण वचन असं म्हणतं माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. आपण खूप रागावलो तर आपण स्वतःचं खूप नुकसान करतो. लक्षात ठेवा. खूप रागावलो ना तर आपण स्वतःचं खूप नुकसान करतो. खरं तर पुष्कळ लोकांना हेच कळत नाही आहे की आपला सततचा राग हाच सैतानासाठी एक मोठा उघडा दरवाजा बनतो, ज्याच्यातून त्याला आत येऊन काम करायची संधी मिळते. एकसारखा राग येणं, एकसारखा राग येणं, छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येणं. आणि काही लोकांना याहीपेक्षा वाईट सवय असते, ती म्हणजे राग सोडायचाच नाही, मनात धरून ठेवायचं. ते तर अजून भयानक आहे. पहिली गोष्ट एकसारखा राग येणं, छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येणं ही वाईट गोष्ट आहे, ज्याच्यातून आपलं नुकसान होतं. आणि त्याहीपेक्षा अजून वाईट गोष्ट म्हणजे राग मनात धरून ठेवणं, सोडून द्यायचं नाही. त्याच्याने अजून मोठं नुकसान होतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट समजून घ्या. जर आपण या गोष्टी सहजपणे घेत राहिलो, सहजपणे, तर आपण स्वतःचंच नुकसान करू. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा. ऐकण्याच्या बाबतीत मी कसा आहे? ऐकण्याच्या बाबतीत मी कशी आहे? मी ऐकण्यामध्ये चांगली ऐकणारी व्यक्ती आहे का? ऐकून घेते, जेवढं ऐकता येतं तेवढं ऐकून घेते अशी ऐकणारी व्यक्ती आहात का? बोलताना सावकाश बोलणारे आहात का? विचार करून बोलणारे, की पटापट तोंडात आलं म्हणून बोलून टाकता, पटापट वाटलं म्हणून बोलून टाकता? अशाने चुका पण घडतात आणि स्वतःचं नुकसान पण फार करतो. आणि तिसरी गोष्ट, राग आपल्याला सावकाश आला पाहिजे, उशिराने आला पाहिजे, खूप वेळानंतर काही घडलं तर आला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीवरून सारखा सारखा राग येणं चांगलं नाही. कारण या अशा गोष्टींमुळे जो माणूस ऐकायला मंद आहे, म्हणजे तो नीट शांतपणे ऐकू शकत नाही. आता बघा, तुम्ही इथे बसलेला आहात, ऐकत आहात. किती लोकांना ना असं प्रवचन ऐकायला पण होत नाही. पूर्ण प्रवचनात 4 वेळा ते उठून बाथरूमला जातील. अगदीच कंटाळा आला तर मागे जातील, कोणाशी तरी गोष्टी करत बसतील. म्हणजे त्यांची समस्या काय आहे माहीत आहे? त्यांना ऐकायलाच होत नाही. त्यांना ऐकायला होत नाही. त्यांना बोलायला खूप वाटते पण ऐकायला होत नाही. अशाने ते स्वतःच्या आत्म्याचं नुकसान करतात. दुसरी गोष्ट, बोलण्याच्या बाबतीत विचार करून बोलणारे लोक असायला पाहिजेत. काहीही बोलायचं, काहीही प्रतिक्रिया द्यायची, पटापट पटापट बोलत राहायचं. काही ऐकलं की पटकन बोलायचं. 2 शब्द ऐकले की 10 शब्द आपण त्यावर बोलायचे. चुकीचं आहे. अशाने आपण स्वतःचं नुकसान करतो. आणि तिसरी गोष्ट, पटापट राग येऊ नये. रागाने सुद्धा आपण स्वतःचं फार मोठं नुकसान करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता आपल्यामध्ये हे बदल घडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट, आपली स्वतःची इच्छा असली पाहिजे. इच्छा. देव कोणत्याही माणसाला बळजबरी करत नाही. देव कोणत्याच माणसाला सक्ती करत नाही. तो आपल्याला सांगतो, तुला काय पाहिजे ते तू कर. आपली इच्छा पाहिजे. देवाला जर माझ्याकडून असा स्वभाव हवा आहे तर मला पण माझ्यात तसा स्वभाव घडवायचा आहे. मी ऐकणारी एक चांगली व्यक्ती बनली पाहिजे. बोलण्यामध्ये विचार करून बोलणारी व्यक्ती पाहिजे. रागामध्ये मंद असणारी व्यक्ती पाहिजे. असं जर तुम्हाला बनायचं आहे तर त्यासाठी तुमची इच्छा असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही त्यासाठी प्रार्थना करून, मेहनतपूर्वक
प्रयत्न केले पाहिजेत. हालेलुया, 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 हालेलुया. आणि त्याची सुरुवात तुमच्या कुटुंबातून होईल, बाहेरून नाही. लक्षात ठेवा, घरातून पहिली सुरुवात होते. कारण काही लोक बाहेरच्यांशी खूप गोड गोड बोलतात, राग आला तरी दाखवून देत नाही. पण माणसाचं खरं रूप कुठे दिसतं माहीत आहे ना? त्याच्याच कुटुंबामध्ये, त्याच्याच घरामध्ये. एखाद्या मुलीच्या बाबतीत बाहेरचे लोक चांगली साक्ष देतात, काही चांगली मुलगी आहे ना, किती गोड बोलते. तिच्या घरच्यांना सांगा, घरचे म्हणतील एकदा जर आमच्या घरी येऊन बघा, मग तुम्हाला कळेल. हालेलुया, हालेलुया. आपला खरा स्वभाव आपल्या घरामध्ये प्रकट होतो. आपले मित्र आपल्याला खूप चांगलं समजतात, आपले नातेवाईक पण कधी कधी चांगलं समजतात, बाहेरचे आपले ओळखीचे लोक आपल्याला चांगलं समजतात. पण आपलं खरं रूप आपल्या घरातून प्रकट व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून आपला बदल घरातूनच झाला पाहिजे. घरातून प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येक पुरुषामध्ये, प्रत्येक तरुण मुलीमध्ये, प्रत्येक तरुण मुलामध्ये, प्रत्येक बालकामध्ये हा बदल घडत गेला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, देवाने आपल्याला अशुद्ध बनण्यासाठी नाही तर पवित्र बनण्यासाठी बोलावलं आहे. देवाने आपल्याला मळकटत जायला नाही तर दिवसेंदिवस स्वतःला अधिकाधिक शुद्ध, अधिकाधिक नीतिमान, अधिकाधिक पवित्र करण्यासाठी बोलावलं आहे. आणि ती देवाची आपल्या बाबतीत इच्छा आहे. देवाचं वचन म्हणतं की देवाने तुम्हाला अशुद्धतेसाठी नाही तर पवित्रतेसाठी पाचारण केलं आहे. देवाची इच्छा आहे की जसा तो आहे तसं आपण बनलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि म्हणून स्वतःच्या हृदयात पहिली इच्छा निर्माण करा, माझं वागणं देवाला आवडेल असं असलं पाहिजे. मी बोलायला घाई 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 करता कामा नये, खूप सारं गाडाभर बोलता कामा नये. जेवढं आवश्यक तेवढं बोलावं, जेवढं गरजेचं आहे तेवढं बोलावं, विचार करून बोलावं, शब्द मोजके तोंडातून बाहेर काढावेत, जास्त बोलत राहू नये, वायफळ बडबड करू नये. कारण खूप शब्द तोंडातून काढले तर त्याच्याने आमचं नुकसान पण होतं. म्हणून मोजके शब्द बोलावेत आणि विचार करून बोलावं. हालेलुया. काही लोक तासन तास फोनवर बोलत असतात, तासन तास. मी अशा लोकांना बघितलं आहे, एक फोन झाला की दुसरा फोन, दुसऱ्याचा झाला की तिसरा फोन, आणि तासन तास ते फोनवर बोलत असतात. त्यांना विषय संपत नाहीत आणि त्यांना वेळ कसा पुरतो हेही मला समजत नाही. बोलतच असतात, बोलतच असतात, बोलतच असतात. पण अशा लोकांच्या बाबतीत मी एक गोष्ट बघितली आहे, त्यांच्या हृदयात कधीच शांती नसते, कधीच शांती नसते. एक पती पत्नी माझ्या समोर आले, किती वर्षे ते विश्वासामध्ये आहेत, पण दोघांची सारखी भांडणं, भांडणाची खूप काही कारणं. त्यातलं एक कारण, नवरा म्हणतो माझी बायको तासन तास फोनवर बोलत असते, माहेरी फोन करणार 2 तास आईबरोबर बोलेल, 1 तास भावाशी बोलेल, चालूच असतात. तासन तास ती फोनवर असते. मी कामावरून आलो, थकलेलो असतो, तिला मी म्हणतो पहिले आपण जेवूया आणि मग तू बोलणं सुरू ठेव. 1 तास झाला, 1.5 तास झाला तरी आईशी बोलणं तिचं संपतच नाही आहे. आणि मग काय होतं? भांडणं होतात. जिथे खूप वाचाळता असते तिथे खूप पापं घडतात. मी नाही म्हणत, देवाचं वचन म्हणतं, नीतिसूत्रे म्हणतं, जिथे वाचाळता फार आहे तिकडे पापाला तोटा नाही आहे. खूप बडबड असली की खूप पापं घडतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तासन तास फोनवर बोलत राहणारे लोक आत्म्यामध्ये सगळी शांती हरवून बसतात, त्यांना काहीही शांती नसते. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जितके आवश्यक तितके बोलतो, गरज आहे तेवढं बोलतो, पवित्र आत्मा सांगेल तेवढंच बोलतो, तेव्हा आपल्या हृदयामध्ये शांती असते आणि आपलं मन स्थिर असते. स्थिर. लोक खूप बोलतात त्यामुळे अस्थिर होत राहतात. हे करू का, ते करू का. थोडा वेळ त्यांना वाटतं हे बरोबर आहे, थोड्या वेळाने वाटतं ते नाही, हे बरोबर आहे, मग त्यांना वाटतं हे पण नाही, ते बरोबर आहे. अस्थिरता. लोकांच्या जीवनामध्ये अस्थिरता आलेली आहे. याचं ऐकलं ते पण बरोबर वाटते, त्याचं ऐकलं ते पण बरोबर वाटते. का? कारण स्वतःच एवढे बोलत राहतात आणि एवढं काही करत राहतात की मनामध्ये शांती नाही आहे
आणि स्थिरता नाही आहे. मुळात आपण ऐकण्यात तत्पर असावं. त्यात सगळ्यात पहिली गोष्ट, आपले कान पवित्र आत्म्याचा आवाज ऐकण्यासाठी तत्पर असले पाहिजेत. पवित्र आत्म्याचा आवाज. आपल्याशी माणसं बोलतात, आपल्याशी सैतानाचे दूत बोलतात आणि आपल्याशी पवित्र आत्मा बोलतो. या जगात आपण 3 आवाज ऐकतो. माणसांचे आवाज, सैतानाचा आवाज आणि पवित्र आत्म्याचा आवाज. कान मोठे करा आतमध्ये बसलेल्या पवित्र आत्म्याचे शब्द ऐकण्यासाठी. जो पवित्र आत्म्याचा शब्द ऐकण्यासाठी तत्पर असतो, तत्पर, घाई करतो, म्हणजे ज्याचं पूर्ण लक्ष पवित्र आत्म्याच्या शब्दाकडे असतं, तो जीवनात कधीच फेल होऊ शकत नाही, अपयशी होऊ शकत नाही. तो पडायला गेला तरी देव त्याला हात धरून सावरणार, कारण त्याने कान लावले आहेत पवित्र आत्म्याच्या शब्दाकडे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दुसरी गोष्ट, जे माणसांचे शब्द आहेत, माणसांचे, त्यातील ज्यांचे शब्द ऐकणं गरजेचं आहे त्यांच्याकडे पण आपले कान पाहिजेत. कारण खूप वेळेला देव अनेक लोकांच्या द्वारे आपल्याशी बोलत असतो. माणसाच्या शब्दाकडे आपले कान असले पाहिजेत. आणि त्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, काही वेळेला आपल्याला ऐकणं भाग पडतं, म्हणजे आपल्याला माहीत आहे देवाचे शब्द नाही आहेत, पण ऐकणं भाग पडतं, म्हणून शांतपणे आणि गपचूप राहायचं असते, बोलायचं नसते, त्यांना तोडायचं नसते, घाई करायची नसते. अशाने काहीही फायदा होत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्वतःमध्ये हा बदल करा. आजपर्यंत तुम्ही असे लोक असाल, कोणाचं ऐकत नाही, काही नाही, बोलत राहताय. कधी एखादा पुरुष असतो घरामध्ये खूप बोलतो, कोणाला बोलून देत नाही. कधी एखादी स्त्री असते घरामध्ये एवढी बोलते की कोणाला बोलून देत नाही, सगळ्यांचे आवाज दाबून टाकते. असला स्वभाव तुमचा असेल, काढून टाका. शांत बना, स्थिर बना, चांगली ऐकणारी व्यक्ती बना, विचार करून बोलणारी व्यक्ती बना. आणि रागाच्या बाबतीत देवाकडे फार मोठी कृपा मागा की मला पटापट राग येता कामा नये, सारखा राग येता कामा नये. कारण सारखा राग येऊन आम्ही देवाच्या नीतिमत्वात वाढू शकत नाही, देवाच्या पवित्रतेत वाढू शकत नाही. उलट आम्ही स्वतःचं नुकसान करतो. म्हणून सारखा राग येता कामा नये. जिथे आवश्यक आहे, गरजेचं आहे, तिकडे आम्हाला राग आला हरकत नाही, पण उठसूट छोट्या गोष्टीवरून आम्हाला राग येऊ नये. मनाविरुद्ध काही घडतंय, चुकीचं काही घडतंय, ते घडणार. लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टीद्वारे आपल्या स्वभावाची परीक्षा होते. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडल्या. तुम्ही म्हणाल माझ्या मनासारखं झालं असतं तर मला राग आला नसता. मग त्याच्यात तुमची परीक्षा कुठे आहे? मनाविरुद्ध घडणार. तुमची आजूबाजूची परिस्थिती अशी होत राहणार, जिकडे तुम्हाला पसंत नाही, आवडत नाही, पटत नाही, अशा गोष्टी घडत राहणार. त्याद्वारे तुमची परीक्षा होत राहणार. तुम्ही रागावता की स्वतःवर संयम ठेवता? तुम्ही रागावता की स्वतःवर ताबा ठेवून देवाच्या इच्छेप्रमाणे मंद क्रोधी बनता, रागात मंद बनता? ही परीक्षा होत राहणार. हालेलुया, हालेलुया. तुमच्या घरामध्ये, अवतीभोवती, सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण तयार होत राहणार की ज्यामुळे तुम्हाला खूप संताप येईल, खूप चीड येईल. कधी कधी आपल्या आजूबाजूची माणसंच अशी वागतात, असं काही करतात की सहनच होत नाही. एखाद्या बंधूला आपल्या बायकोचं वागणं आवडत नाही, त्याला सारखा राग येतो. एखाद्या बहिणीला आपल्या नवऱ्याचं वागणं आवडत नाही, तिला सारखा राग येतो. होत राहणार. ही आपल्या आजूबाजूची परिस्थिती अशीच राहणार. तुम्ही परिस्थिती बदलायच्या मागे लागू नका, स्वतःला बदलायच्या मागे लागा. तुमच्या आजूबाजूची परिस्थिती बदलायच्या मागे लागू नका. हा बदलला पाहिजे, ती बदलली पाहिजे, हे बदलले तर माझा राग कमी होईल, तो बदलला तर माझा राग कमी होईल, हा सुधारला तर माझा राग कमी होईल, हे नका बघू. स्वतःमध्ये बदल करा. हालेलुया, हालेलुया. कठीण स्थितीत सुद्धा देव आपल्याला शांती देऊ शकतो. येशू ख्रिस्त क्रूसावर तडफडत असताना केवढा शांत होता आणि किती शांतपणे त्याने त्याच्या मारेकऱ्यांना क्षमा केली, किती शांतपणे त्यांच्यासाठी प्रार्थना केली.
आपण कितीही कठीण स्थितीमध्ये असलो, कितीही कठीण स्थितीत, त्याही स्थितीत देव आपल्याला शांती देऊ शकतो. म्हणून नेहमीच निमित्त घेऊ नका की माझ्या आजूबाजूची परिस्थितीच अशी आहे किंवा माझ्या बाजूचे लोकच असे आहेत जे असे वागतात, जे मला संताप आणतात, ज्यांच्यामुळे मला राग येतो, ज्यांच्यामुळे मला स्वतःवर ताबा राहत नाही. नाही, आम्ही पहिलं स्वतःला बदलायचं आहे. वचन आम्हाला स्वतःमध्ये बदल करण्यासाठी सांगत आहे की आपण रागास मंद असावे, कारण आपल्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव खूप चांगला आहे. आपल्यापैकी प्रत्येकावर तो प्रेम करतो. त्याला आपली काळजी आहे. तो आपल्या शरीराची काळजी घेतो आणि त्याहीपेक्षा तो आपल्या आत्म्याची काळजी घेतो. देव आपल्या आत्म्याची काळजी घेतो. देवाला आपला आत्मा नीट करायचा आहे, चांगला करायचा आहे. का सांगा? कारण त्याला आपल्या आत्म्याला स्वर्गात घ्यायचं आहे. आपण कशाला सांभाळतो? शरीराला. रोज आपण आंघोळ घालतो, रोज आपण शरीराला स्वच्छ ठेवतो, रोज आपण आपले कपडे धुतो आणि काही लोकांना नटायला थटायला पण आवडतं, स्वतःच्या शरीराला सजवायला आवडतं. रोज आपण अशा रीतीने आपल्या शरीराची काळजी घेतो. खाणं पिणं पण सांभाळतो. हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे एवढंच खायचं, ते तेवढंच खायचं. आपण आपल्या शरीराला खूप सांभाळतो. देव आपल्या आत्म्याला जास्त सांभाळतो, कारण शरीर तुम्ही कितीही सांभाळलं तरी एक दिवस त्याची माती होणार आहे. तुमचं सुंदर शरीर, देखणं शरीर, मजबूत शरीर, आवडतं शरीर, एक दिवस त्याची माती होणारच आहे. तुम्ही सुंदर असाल, गोरेपाण असाल, लोक तुमच्याकडे बघून बोलत असतील, काय बाई आहे, काय पुरुष आहे, किती भारी दिसतो, किती भारी दिसते. 4 दिवस आहे ते, नंतर आपलं शरीर मातीत जाणार. हा गोरा रंग माती मोल होणार, हे सौंदर्य माती मोल होणार. या शरीराला आपण एवढे जपतो, पण हे शरीर किती दिवसाचं आहे सांगा? 50 वर्षाचं, 40 वर्षाचं, जास्तीत जास्त 100 वर्षाचं, अजून किती. हालेलुया. पण जेव्हा तुम्ही 100 वर्षाचे व्हाल ना, तेव्हा तुम्हाला कोणी सांगणार नाही की तुम्ही छान दिसताय. सांगतं का? 100 वर्षाचा म्हातारा आपल्या तरुणपणाचा फोटो दाखवून सांगतो, बघा मी असा दिसत होतो. भूतकाळात जमा झाला. 90 वर्षाची म्हातारी बाई आपल्या 25 वर्षाचा तरुणपणाचा फोटो दाखवून सांगू शकते, बघा मी एवढी छान दिसत होते. आणि आपण पण बघून म्हणतो, वा एवढी सुंदर दिसत होती. पण ते कुठे गेलं? भूतकाळात जमा झालं. आता कशी दिसते? आता गाल आत गेले आहेत, दात पडल्यात, सुरकुत्या पडल्यात, कमरेतून वाकले आहे, बोलताना घसा घरघरतो, कफ जमा झाला आहे ना, घसा घरघरतो, बोलताना दम लागतो, चालताना दम लागतो. ते सौंदर्य आमच्या फोटोतच राहिलं. आणि आता तुम्ही मोबाईलवर शूटिंग करून ठेवू शकता. जे 25 वर्षाचे आहेत, 30 वर्षाचे आहेत, तुम्ही मोबाईलवर आपलं छान रेकॉर्डिंग करून ठेवा, आम्ही आता किती छान छान दिसतोय, सुंदर दिसतोय. पुढच्या 25 वर्षाने जग राहिलं तर तुमच्या मोबाईलमधला फोटो बघा आणि सांगा, कुठे गेलं हे, कुठे गेलं हे. हालेलुया, हालेलुया. आपण गाणं गातो ना, येशू का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का. 2 दिवसाचं जीवन आहे. तुम्ही आज तुमच्या तारुण्याचे फोटो काढून ठेवा आणि व्हिडिओ करून ठेवा. 25 वर्षाने बघाल ना, तेव्हा एवढं दुःख होईल, मी कसा होतो, मी कशी होते. हालेलुया, हालेलुया. आपण स्वतःला सांभाळू शकतो का सांगा? केस पांढरे व्हायला लागले, तुम्ही थांबवू शकता? शरीर फुगत चाललं, तुम्ही थांबवू शकता? शरीर हडकुळं होत चाललं, तुम्ही थांबवू शकता? डोळ्यांची दृष्टी कमी व्हायला लागली, तुम्ही थांबवू शकता का? काय आहे आपल्या हातात सांगा? काहीच नाही आहे. ये जीवन है 2 दिन का. आमचं जीवन 2 दिवसाचं आहे, सौंदर्य 2 दिवसाचं आहे. आता पावसाळा संपत आल्यानंतर सगळीकडे पिवळी पिवळी सुंदर फुलं दिसतात, किती छान छान असतात. आपण पण निकणीला भरपूर लावली आहेत, कारण मला ती फुलं छान आवडतात. पण ती सकाळी असतात, दुसऱ्या दिवशी बघावं तर गायब. आणि जसा पावसाळा संपेल तशी ती झाडं पण गायब होऊन जातील. अगदी त्याप्रमाणे आपलं जीवन आहे. ती फुलं
आपण सकाळी म्हणतो वा छान 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 सुंदर फुलं आहेत, 2 दिवसांनी बघावं तर ती फुलं म्हातारी होऊन गळून गेलेली असतात. तसं आपलं जीवन आहे. म्हणून शरीराकडे आवश्यक तेवढंच लक्ष द्या आणि आत्म्याकडे लक्ष पुरवा. देवाला आपला आत्मा चांगला करायचा आहे. मी सुंदर दिसली पाहिजे, मी सुंदर दिसायला पाहिजे, 4 लोक माझ्याकडे बघायला पाहिजेत, 4 लोकांनी माझी स्तुती करायला पाहिजे, असले मूर्खपणाचे विचार तुमच्या मनातून काढून टाका. हे मूर्खपणाचे विचार आहेत. लोकांनी मला लोकांसमोर मी चांगलं दिसायला पाहिजे, लोकांनी मला चांगलं बोलायला पाहिजे, लोकांनी माझी स्तुती करायला पाहिजे, हे मूर्खपणाचे विचार आहेत. काढून टाका हे विचार. आत्मा सुंदर करा, आत्मा चांगला करा. कारण आपल्याला माणसाकडून वाहवा करून घ्यायची नाही आहे. आपल्याला वाहवा आणि प्रशंसा देवाकडून पाहिजे. देवाने सांगितलं पाहिजे शाब्बास तू माझ्या मनासारखं जगलास, शाब्बास तू माझ्या मनासारखी जगलीस. जेव्हा या पृथ्वीवरचं आपलं जीवन संपेल आणि आपण देवासमोर जाऊन उभे राहू, तेव्हा देवाने कौतुकाने आपल्या पाठीवर थापडलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे बाळा छान जगलास, मुली छान जगलीस, तुला मी पृथ्वीवर पाठवल्याचं मला समाधान वाटतं, कारण तू मला आवडेल असं जीवन जगून परत आलास. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आत्म्याकडे लक्ष द्या. देवाला काय हवं आहे ते करा. तुम्हाला मी आज 3 गोष्टी शिकवल्या. पहिली गोष्ट ऐकायला तत्पर, म्हणजे ऐकण्यासाठी चांगले लोक असले पाहिजे, ऐकण्याची तयारी ठेवा. दुसरी गोष्ट बोलताना कमी बोला, विचार करून बोला, आवश्यक तेवढं बोला, खूप बडबड करू नका. खूप बडबड करून आपण स्वतःचं नुकसान करतो. आणि तिसरी गोष्ट रागास मंद व्हा. सारखे सारखे राग येणारे लोक बनू नका. आणि जर तुमचा राग मनात टिकून राहतोय तर ती अजून भयानक गोष्ट आहे. त्यातून मुक्ती मिळावी म्हणून रडून प्रार्थना करा. हे 3 स्वभाव तुमच्यात यावेत म्हणून खूप प्रयत्न करा. मी तर तुम्हाला सांगेन उपवास करून पण प्रार्थना करा. आत्म्यात बदल घडवण्यासाठी उपवास करा, शरीराचा त्याग करा. लोक आजारातून बरे व्हायला उपवास करतात, चांगली गोष्ट आहे. एखाद्या संकटातून दुःखातून बाहेर पडण्यासाठी उपवास करून प्रार्थना करतात, चांगली गोष्ट आहे. पण मी तुम्हाला सांगते आत्म्यासाठी पण उपवास करून प्रार्थना करा. आत्म्यामध्ये बदल घडावा, देवाला हवा तसा आपला आत्मा घडावा म्हणून उपवास करून पण प्रार्थना करा. मेहनत घ्या. कारण आपल्याला शाबासकी जगाकडून नको आहे, माणसांकडून नको आहे. आपल्याला शाबासकी देवाकडून हवी आहे. हालेलुया, 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 हालेलुया. या भाऊंचं नाव सुरेश आहे. ते सांगतात त्यांच्या मुलाला लहानपणापासून अशी समस्या निर्माण झाली होती की दर 3-4 महिने झाले की त्याला ताप यायचा. आणि आता हा मुलगा 8 वर्षाचा आहे. 7 वर्ष ही समस्या होती आणि ताप आला की तो ताप जायचा नाही. 4 ते 5 दिवस तापामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागत होतं आणि ॲडमिट केल्यानंतर उपचार केल्यानंतर त्याचा ताप जायचा. परंतु हे भाऊ प्रार्थनेत येत राहिले. प्रार्थनेत येऊन त्यांना आता 1 वर्ष झालेली आहे. प्रार्थनेत आल्यानंतर प्रभूची दया त्यांच्यावर झालेली आहे, त्यांच्या मुलावर झालेली आहे. आता 1 वर्षामध्ये त्यांना पहिल्यासारखा ताप येत नाही आहे. म्हणजे जो सारखा 3-4 महिने ताप याचा ॲडमिट करावं लागतं, तसं आता 1 वर्षामध्ये त्यांना एकदा पण ताप आला नाही. प्रभू येशूने या समस्यातून त्याच्या मुलाला बाहेर काढलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुमच्या मुलाला म्हणजे लहानपणापासून ही समस्या होती? हां, जन्माला आला तेव्हापासूनच. हे जन्माला आला तेव्हापासून होती? नक्की काय व्हायचं? जे ताप यायचा ते ताप अंग गरमच राहायचं असं. मग ते ॲडमिट करायला लागते दवाखान्यात, ते बाटली चढावी लागते तेव्हा ताप उतरतो. म्हणजे ग्लुकोज चढावं लागतं, ॲडमिट करावं लागत होतं? हां, असं त्याला लहानपणापासून होतं? लहानपणापासून. आता हा 8 वर्षाचा आहे, म्हणजे 7 वर्ष त्याला हे समस्या होती? 7 वर्षापासून. म्हणजे आता 1 वर्ष झालं तुम्हाला प्रार्थनेत येऊन. हो. आल्यानंतर काय झालं? इकडे मी समस्या सांगायचा, आता इकडे निघण्याला तिकडे पण समस्या सांगायची. प्रार्थना करून घेतली नाही की भावाने, तेव्हापासून ते बरं आहे. म्हणजे जेव्हापासून तुम्ही यायला सुरुवात केली तेव्हापासून ती समस्या निघून गेली? हां, तेव्हापासूनच. तेव्हापासून आता त्याला तसा ताप आला नाही? नाही. तुम्ही सारे जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. अंजली वल्वी. काय साक्ष तुमच्या मुलाची? मुलाची साक्षी अशी आहे का डोळ्यातून रगतच पडायचा. 5 दिवस झालं ना, 5 डिलिव्हरी होऊन ना 5 दिवस झालं ना, डोळ्याची रगतच पडायचा मुलाच्या तोंडाची.
टपटपा म्हणजे जेव्हा त्याचा जन्म झाला आणि तो फक्त 5 दिवसाचा झाला, जेव्हा तो रडायचं तेव्हा डोळ्यातून अश्रू नाही, पाणी नाही निघायचं, तर रक्त पडायचं. पडायचं त्याच्या डोळ्यातून, दोन्ही डोळ्यातून. डोळ्यातून ना, असं डोळे ना चिकटून राहायचे, उघडायचे नाही. मग तुम्ही काय केले? आम्ही काय नाही केलं, डायरेक्ट निघण्यामध्ये ते दिवस प्रार्थना होती, शनिवार होता, पण मग आम्ही प्रार्थनात म्हणजे वंदना सिस्टर वंदना सिस्टर असं भरतं असं माहिती नव्हता. जेव्हा आम्हाला वदनाला माहिती पडलं ना का वंदना सिस्टर आम्हाला भरवते प्रार्थना असं. मग तिकडे गेल्यानंतर तुम्ही काय केले? सिस्टरांनी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. म्हणजे तुम्ही निकण्याच्या प्रार्थना घरात गेले आणि तिकडे तुम्ही तुमच्या मुलासाठी प्रार्थना केली आणि एका बहिणीने त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. आणि त्यानंतर मग काय झालं? तिथून गेल्यानंतर त्या डोळ्यातलं रक्त पण बंद झालं, मूल पण बरा झाला डोळ्यात सगळं. डोळ्यातून म्हणजे जे रक्त पडायचं ते रक्त पडत नाही, तर अश्रू निघतात. हां, अश्रू निघतात. तुम्ही पाहताय हा मुलगा रडतोय. जेव्हा तो असं रडायचं तेव्हा डोळ्यातून अश्रू नाही निघायचं, तर रक्त पडायचं. आज देवाच्या गौरवासाठी पहा, त्याच्या डोळ्यातून पाणी निघतोय, रक्त पडत नाही आहे. देवाने एवढं मोठं कार्य केलं. तो फक्त 5 दिवसाचा होता. जेव्हा त्यांची डिलिव्हरी झाली 5 दिवसानंतर त्यांनी बघितलं तर मुलगा रडतोय आणि डोळ्यातून रक्त निघतोय. त्यानंतर काही दिवसानंतर त्या विश्वासाने निकण्याच्या प्रार्थना केंद्रामध्ये घेऊन गेल्या. तिथे एका बहिणीने या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. तिने या मुलासाठी नाव ठेवलं आणि त्यानंतरपासून जेव्हा तो रडतो तेव्हा डोळ्यातून रक्त निघत नाही, तर नॉर्मल पाणी पडतो, अश्रू निघतात. देवाने फार मोठी दया केली आणि या मुलाला पूर्णपणे बरं केलेलं आहे. आता हा मुलगा किती वर्षाचा झालाय? 1.5 वर्षाचा झालाय. 1.5 वर्षाचा झालाय. त्यानंतरपासून एकदाही रक्त पडलं नाही. देवाने त्याला पूर्णपणे बरं केलंय. देवाने त्याला पूर्णपणे देवाचं मी धन्यवाद. भाऊ, तुमच्या मुलाच्या डोळ्यातून असं रक्त निघायचं, जाम निघायचं. आम्ही काय केलं, बोलायला लागली आपले निकण्यामध्ये जाऊ आणि प्रार्थना करू. इथे आल्यावर सिस्टरने प्रार्थना केली आणि बरं झाला तो. तेव्हापासून आता 1.5 वर्षाचा झाला, एकदा पण रक्त पडला नाही. नॉर्मल आताही तो रडतोय, पाणी निघतंय. आजार पण आता यायचा नाही त्याला. आता आजारी पण तो पडत नाही. आणि तुमची काय साक्ष आहे? मी पहिले जाम दारू पियायचो. म्हणजे इतका पियायचो काय पोरं पण माझ्या समोर उभे राहत नाही. म्हणजे ते घाबरायची तुम्हाला? घाबरायची, कोणीच नाही घरात थांबायचं. एवढी दारू पियायचो का सकाळ उठून पियायचो. आता 6-7 महिने झाले आता काहीच नाही, दारू पितच नाही. असे काय सुटली तुमची? प्रार्थनामध्ये इकडे येऊन एक प्रार्थना केली आणि प्रार्थना तिथे निकण्याला चिठ्ठी करून टाकली, लिहून टाकली. आता बंद झाली. आता अजिबात इच्छा होत नाही? अजिबात नाही. ताई, ते तुमचे पती भरपूर दारू प्यायचे, इतकं की तुमची मुलं त्यांच्यासमोर उभं राहायची ताकद नाही का? माझी सुद्धा ताकद नाही. ते सुद्धा 2008ला आमचा लगीन होतं ना, तिथून ते अगोदरपासून दारू पियत असतील. जाम दारू पियाचं, बाटली सुद्धा उश्यालाच राहायची. मला सांगायचे काय, तू ना मला उधार तरी दारू आणून दे, पैसे नसले असतील तरी दे ना, नसतील तरी म्हणजे देत, असं सांगायचे का तू म्हणजे देच असं आणून. आम्ही म्हणजे गावातून उधार दारू लोकांकडून मागून ना उधारीने तुम्ही उसनं घेऊन लोकांकडून तुम्ही ते दारूची बॉटल आणायचे आणि इतकं प्यायचे की उशाखाली ते बॉटल ठेवूनच झोपायचे. हां, बॉटल ठेवूनच दिवसा पण रात्री कामाला जातात ना ते वीटभट्टी, आम्ही कामाला जातो वीटभट्टीवर पण कामाला पिऊन जातात ते. उठवल्यानंतर ना का उठ आता गाडी होऊन मारायला लागली, गाडी जाईल असा का तो पहिले गावात जाणं होऊन जाणं पिऊन यायचा ता पावसेर ना, नंतर मग जायचा. आता त्यांची पूर्णपणे या व्यसनापासून सुटका झाली आहे. व्यसनापासून सुटका. आता पित नाही. आता 7 महिने झालेत. आता शांती आहे घरात. आता भांडण वगैरे पण होत नसेल? भांडण नाही होत. आणि मुलींची काय साक्ष आहे? मुलींची साक्षी आहे का, एक दिवस म्हणजे हॉस्टेलला नेऊन ठेवला मुली ना काय, म्हणजे फोन करायची अधीक्षे मॅडम का म्हणजे तुमच्या मुलीला ताप येतो, डोकं दुखतं, तुम्ही मुली घेऊन जा. सकाळी नेऊन ठेवून येस नाही तर सांगते तर फोन, नाही तर मग 2 दिवसात फोन लगेच यायचं. लगेचच त्या आजारी पडायच्या. हॉस्टेलला राहतच नव्हते, म्हणजे त्या आजारी लगेच पडायच्या. हॉस्टेलला ठेवला का नेऊन ठेवल्या का, घरी जाऊन येऊन करतात तर बेस येते ना. हॉस्टेलला नेऊन ठेवल्यास का लगेच
आजारी पडायची. मग त्यासाठी तुम्ही काय केले? विनंती चिठ्ठी लिहून टाकले या मुलींसाठी. तेव्हापासून या आजारी पडत नाही. नाही आता व्यवस्थित असतात. व्यवस्थित फोन पण येत नाही. सुट्टी पडेल तेव्हाच येतात. सुट्टी पडल्यावरच घरी येतात. म्हणजे असं सारखं तुम्हाला फोन वगैरे येत नाही करत. फोन पण नाही करत मध्ये. आता तू आजारी पडत नाही. बरी आहेस? हो. दोघींना प्रभू येशूने बरं केलेलं आहे. या संपूर्ण कुटुंबाला देवाने आशीर्वादित केलेला आहे. तर टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. माझं सुंदर आहे. तुमच्या मुलीची काय साक्ष आहे? मुलीची साक्ष आहे तिचे दात दुखत होतं. 1 वरी झाला दात दुखत तिचे, तर तिचे बरंच होत नाही. मी तेल पाणी लावत राहिली ना. एक दिवस खिचडी घेऊन गेली तशी. तिला खिचडी दिली ना, खाली ते ना था तिचे बरं झालं. 3 आठवडे झाले. 1 वर्षापासून सतत दात दुखायचं. तर दात दुखायचं. ते सांज झाली का लढायची रोजचे. धान पण नाही खायची, तशीच झोपायची. जेवण पण जात नव्हतं तिला, कारण की दात भरपूर दुखत होतं. भरपूर दुखायचे तिचे. सांजचे रोज संध्याकाळी रडायचे. हो. आणि त्यासाठी तुम्ही म्हणजे 3 आठवड्यापूर्वी खिचडी नेलं? नाही, 1 दिवशी नेली. एका दिवशी तुम्ही खिचडी नेलं 3 आठवड्यापूर्वी. तर बरा झालं त्याच्या दातात. ते खाल्ल्यानंतर मग दात दुखायचं राहिलं नाही. आता दात दुखत नाही दुखत. आता ती रडत पण नाही. रडत पण आहे. सूज पण यायची. सूज पण यायची, पण आता नाही येत. आता नाही येत. आता त्याद्वारे प्रभू येशूने तिला बरं केलं. बरं केलं. आता सर टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. ममता. काय साक्ष आहे तुमची? माझे 5 महिने झाले सतत रात्री पण दात दुखायचे आणि दिवसाची पण दात दुखायचे. प्रार्थना माध्यमाचं तेल वचन बोलत राहिले, तेल पाण्याचा वापर करत राहिले. आता बरे झाले. दिवसा पण दुखायचं आणि रात्री पण, म्हणजे दिवस नाही रात्र दुखतच राहायचे. काय डोक्यावर घेतले ना का वजन डोक्यावर घेतले का जास्तच दुखायचे. मग जेवण वगैरे कसं काय तुम्हाला जायचं? तसंच कसं बसं तरी पण काय एखादा जास्त दुखायला लागला तर मग गोळी घ्यायची. काहीतरी पण असं करून ना थोड्या म्हणजे गोळी घेतली ना तर तात्पुरती दुखायची बंद व्हायचे, तेवढ्यात जेवायची. आणि मग परत तसंच सुरू व्हायचं दुखायचं. तसंच सुरूच राहायचे. तर 5 महिने दुखत राहिलं. हो. रात्री झोप लागायची का तुम्हाला? नाही, झोप लागायची नाही. रात्री पण उठून ना वचनं बोलायची, प्रार्थना करायची. रात्री पण दुखायची सतत. त्यासाठी तुम्ही विश्वासाने तेलाचा वापर करत राहिले, वचन बोलत राहिले. आणि आता दात दुखत नाही. 3 शनिवार झाले. 3 शनिवार झाले. आता दुखत नाही. आता व्यवस्थित जेवता? हो. आणि मुलाची काय साक्ष आहे? मुलाला 7 दिवस झाले सतत ताप होता आणि डोकं दुखायचं, सारखा रडत राहायचा. ताप अजिबात निघत नाही. आताच्या गुरुवारी इथे निघण्याला प्रार्थना करायची, येऊन प्रार्थना केली, आता बरं झालं. तेव्हापासून आता त्याला ताप आला नाही. प्रभू येशूने तुम्हाला दोघांना बरं केलंय. हो. तर टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. मसवर त्याची प्रीती परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाती मसवर त्याची प्रीती हिरव्या कोरडे नेतो मसला प्रेमे मसला चरवितो
मजवर त्याची प्रीती आपुल्या नामासाठी देव सत्य पथाने मजले तो आपुल्या नामासाठी देव सत्य पथाने मजले तो अरिष्टातुनी वाचवितो मज माझ्या जीवाला जपतो परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाती मजवर त्याची प्रीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी मज कसली नाही भीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी मज कसली नाही भीती अरिष्टास मी कशास भ्यावे प्रभु असता माझ्या पाठी परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मजवर त्याची प्रीती परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मजवर त्याची प्रीती मजवर त्याची प्रीती मजवर त्याची प्रीती सर्वजण टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. आता या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. धन्यवाद 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 प्रभू, धन्यवाद. बघा, आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे जो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. पूर्ण हृदय त्याच्याकडे लावा, कारण आपण त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये उभे आहोत. माणसासमोर नाही, जिवंत देवासमोर आपण उभे आहोत. म्हणून पूर्ण हृदय त्याच्याकडे लावा, आपले डोळे बंद ठेवा, आत्म्याने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो चांगला आहे, अनंत चांगला आहे, प्रेमाने दयेने सामर्थ्याने भरलेला आहे. त्याच्यासाठी अशक्य काहीच नाही आहे. म्हणून घाबरू नका, निराश होऊ नका, तर आपलं सगळं दुःख त्याच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमचे कष्ट, तुमच्या वेदना, तुमची दुःख प्रभूच्या हातात द्या आणि त्याला सांगा, हे प्रभू, माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू मला सोडणार नाही, तू मला टाकणार नाही. तू माझा आधार आहेस, तू माझा प्रभू आहेस, तू माझा मुक्तिदाता आहे. तू खरा आहेस, तू विश्वसनीय आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे. आपल्यासाठी प्रभू येशू स्वर्ग सोडून या जगात आला. देव असून तो आपल्यासाठी मनुष्य झाला आणि आपली पाप स्वतःवर घेऊन, आपल्या पापांचा सगळा दंड स्वतःवर घेऊन तो क्रूसावर मरण पावला. मरणाच्या तिसऱ्या दिवशी वैभवाने जिवंत झाला. आपला प्रभू जिवंत आहे, तो या ठिकाणी हजर आहे. म्हणून त्याला धन्यवाद द्या.
त्याला बसलेल्या माराने आपण निरोगी झालो. त्याने वाहिलेल्या रक्ताने आपल्याला पाप क्षमा झाली. त्याच्या बलिदानामुळे आपल्यासाठी स्वर्ग उघडला गेला. आपले हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलंस, मला नवीन जीवन दिलं, मला बरं केलं, मला क्षमा केली, मला अनंत जीवन दिलं. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. आणि आता प्रभू येशू समोर आपलं हृदय उघडा. सगळ्यात प्रथम आठवण करा की तुमच्या मनात कुणाबद्दल राग आहे, तुम्ही कुणाचा द्वेष करत आहात, कुणाचं तोंड बघायला वाटत नाही, बोलायला आवडत नाही. आज त्या सगळ्यांना क्षमा करा, कारण ही प्रभू येशूची आज्ञा आहे. प्रभूची आज्ञा आहे, क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा.
जोपर्यंत आपण दुसऱ्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळणार नाही. पूर्ण हृदयाने क्षमा करा. कोणी तुम्हाला त्रास दिला, छळ केला, अपमान केला, विश्वासघात केला, मोठं नुकसान केलं, आठवण करा. असे कोण लोक आहेत ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात राग भरला आहे? तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी किंवा इतर कोणीही असोत, त्यांनाच पूर्ण क्षमा करा. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. एक पण व्यक्ती अशी ठेवू नका जिच्याबद्दल तुमच्या मनात राग आहे, कटुता आहे, द्वेष आहे. एक पण नाही. क्षमा करा सगळ्यांना. क्षमा करा, क्षमा करा. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. देवाला सगळं माहिती आहे, त्याला कोणी फसवू शकत नाही. म्हणून आपली पापं कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, देवाला दोष देणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं आहे, तोंडातून जे वाईट निघालं आहे, कुणाला शिव्या दिल्या, चेष्टा केली, निंदा केली, वायफळ बोललात, सगळं कबूल करा. जीवनातली गुप्त पापं पण कबूल करा. सगळी वाईट कामं जी तुम्हाला जाणवत आहेत ती सगळी कबूल करा. आणि प्रभूला सांगा, होय प्रभू, मी कबूल करतो. मी ही पापं केली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत. माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता आपल्या पापांसाठी पश्चाताप करा, रडा, अश्रू ढाळा. प्रभूला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी खूप पापं केली आहेत, खूप वाईट कामं केली आहेत, वाईट बोलले आहे, वाईट चाललो आहे, मला दुःख होत आहे, मला वाईट वाटतं आहे, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. आणि आता पापांची क्षमा मागा. आठवण करा की आपल्याला क्षमा देण्यासाठीच प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रूसाकडे बघा, आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. मस्त पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, क्षमा कर. प्रभू मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. शरीरातल्या गाठी नष्ट होत,
शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत, मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मुक्त होत, मुक्त होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हातून सकरम आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि तर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली करा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत. वैभव
पाहुसी वैभव पाहुसी